तिथून ब्राउझर ओपन करायचा, त्याच्यामध्ये सिटीजन पोर्टल महाराष्ट्र असं टाईप करून एंटर करायचं. एंटर केल्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये क्रिएट सिटीजन लॉगिन वर क्लिक करायचं. या ठिकाणी बघा आपली पर्सनल माहिती टाकायची. यामध्ये आपलं नाव, वडिलाचं किंवा आपल्या मिस्टरांचं नाव, जेंडर निवडायचं आहे. त्याच्यानंतर मेल आय डी टाकायची आहे. नंतर आपला मोबाईल नंबर, इंडियाचा फोन घेऊन मोबाईल नंबर टाकायचा. नंतर जन्मतारीख निवडायची आहे. तर आपला ऍड्रेस टाकायचा. त्यानंतर सिटी किंवा आपला विलेज आणि जिल्हा. त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला जी मेल आय डी ठेवायची आहे, म्हणजे आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्याला आपल्या आवडीनुसार त्या ठिकाणी मेल आय डी टाकायची आहे. ते मेल आय डी टाकून बाजूला तुम्ही क्लिक केल्यानंतर अवेलेबल आहे शकते. जर अवेलेबल असेल तर तुम्ही आतापर्यंत बघितली नाही मेल आय डी. नंतर जर पेड मध्ये आला तर दुसरं घ्यायचं. तर या ठिकाणी पासवर्ड, सेम पासवर्ड दोन्ही ठिकाणी टाकायचा आहे. पहिला एक अक्षर कॅपिटल पाहिजे, नंतर एक सिम्बॉल पाहिजे आणि आकडे पाहिजे. असे स्ट्रॉंग पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्या ठिकाणी नंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. म्हणजे तुमचं युजर क्रिएट होऊन जाणार. सबमिट केल्याबरोबर ओके करायचं. त्यानंतर जे आपण नंबर टाकलेला आहे त्या नंबरवर ओटीपी येणार. नंतर त्याला व्हॅलिड करायचं आहे ते ओटीपी टाकून. परत ओके करायचं. परत सिटीजन पोर्टल मध्ये आलो. आता आपल्याला तक्रार द्यायची आहे. आपलं युजर नेम जे आहे युजर नेम टाकायचं आहे या ठिकाणी. आपण जे आता ठेवलेलं आहे आपलं स्वतःचं युजर नेम, त्यानंतर पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा. कॅप्चा तुम्हाला जर ते समजत नसेल तर तुम्ही पण दुसरा घेऊ शकता. कॅप्चा टाकून त्या भाषा निवडायची आहे आणि लॉग इन करायचे. ही तक्रार देताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी ओटीपी विचारते. जे आपला मोबाईल नंबर आहे रजिस्टर्ड, त्या मोबाईल नंबरवर जो आलेला ओटीपी आहे या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. आपल्याला तक्रार द्यायची आहे, तक्रारमध्ये जायचं. त्याच्यावर माऊस रिलेटेड तक्रार येते. इथे नवीन तक्रारीचा तपशील समाविष्ट करायच्यावर क्लिक करून ओपन करायचं. त्यामध्ये बघा तक्रारदाराची सामान्य माहिती, वैयक्तिक माहिती पहिले नाव, वडिलाचं नाव, नवऱ्याचं नाव, त्या ठिकाणी नात्याचा प्रकार, नातेवाईकाचे पूर्ण नाव लिहायचं आहे. नंतर आपला पत्ता घ्यायचा आहे. जो नेहमीच आपला पत्ता आहे जसा आपण टाकतो तसा टाकायचा आहे. नंतर आपला ओळखपत्र मध्ये यामध्ये पहिले राष्ट्रीयत्व घ्यायचं. नंतर एक आधार कार्ड घेऊन आधार कार्ड क्रमांक टाकायचा आणि या ठिकाणी समाविष्ट करायचं. तुम्ही या ठिकाणी दुसरे पण कागदपत्र घेऊ शकता, जसं की पाठपत्र घेतलं तर त्या संबंधित माहिती तुम्हाला या ठिकाणी भरावी लागेल. तुम्ही समाविष्ट करावी लागेल. कोणती तरी एक माहिती भरायची आहे. नंतर आहे अनाविधता विवरण, म्हणजे आपला जो गैर हजरदार आहे, आरोपी आहे, त्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे. या केस मध्ये कसं आहे, तो अज्ञात आहे तर आपण ती माहिती भरणार नाही. असं या ठिकाणी ओपन करायचं, त्याची वैयक्तिक माहिती भरायची, पत्ता वगैरे जे जे माहिती आहे तुम्हाला ते टाकायचं आणि त्या ठिकाणी सादर करून टाकायचं, म्हणजे जतन करून टाकायचं. या ठिकाणी ती माहिती आपण घेऊन देऊ. त्यानंतर घटनेचा तपशील आहे. घटनेची जागा तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर जर घटना तुम्हाला माहित आहे किंवा नाही, घटना घडली ती तारीख आणि वेळ माहित आहे किंवा नाही, असं ऑप्शन आहे. तर नाही तर नाही करायचं, तुम्हाला काही माहिती भरायचं काम नाही. होय असेल तर होय क्लिक करायचं. यामध्ये घटना बघा 18/7/2026 ची रात्री 12 वाजेपासून आहे आणि सकाळी 19/7/2026 ची सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे चोरी झालेली आहे. त्या हिशोबाने घटनाचा एवढी माहिती टाकतो. तक्रार दाखल करण्याचा तपशील तुम्हाला पोलीस माहित आहे का असं विचारते. माहित असेल तर हो करायचं, तर नाही केलं तुम्हाला तिथून दुसरी ऑप्शन येणार. आपल्याला माहिती आहे तर हो करतात. त्यानंतर काही नाही, इथे आहे जिल्हा आणि पोलीस स्टेशन निवडायचा. जिल्हा निवडला त्यानंतर त्याच्या पोलीस स्टेशन निवडायचं आहे. नंतर आहे तक्रारीचा तपशील, जे आपलं म्हणणं आहे हे या ठिकाणी आपल्याला सविस्तर मांडायचं आहे, जेणेकरून ही ही एफ आय आर म्हणजे जे आपण आता तक्रार म्हणतात
ही तक्रार प्रश्न प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल, त्याची चौकशी होईल किंवा त्याच्यावर जो चौकशी नंतर जी कार्यवाही आहे ती योग्य व्हायला पाहिजे. म्हणून याच्यावर सविस्तर माहिती पूर्ण टाईप करायची आहे, ते कॉपी पेस्ट करून आपल्या या ठिकाणी या ठिकाणी तक्रार देत आहे देणार. म्हणून आपण प्रति हरिदास साहेब पोलीस स्टेशन तालुका जिल्हा टाकायचं. त्यानंतर ओके वर क्लिक करा आणि सादर करायचं. प्रिंट काढायची असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रिंटसाठी इथे क्लिक करावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा तुम्ही सेव्ह करून सुद्धा ठेवू शकता. EFR म्हणजे तक्रार आपली झालेली आहे. आता EFR म्हणजे आपल्याला तक्रारीचा निपटारा करण्यासाठी SHO म्हणजे ठाणेदाराची ID या ठिकाणी ओपन करायची आहे. युजरनेम पासवर्ड टाकून तिथं भाषा निवडायची आहे. जनरली ही तक्रार जर बघायचं असेल आपल्याला तर इंग्लिशमध्ये लॉग इन करावं लागते, पण इथे मराठीत चेक करतो मी. तुम्ही दोन्ही याच्यात लॉग इन करून बघायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तक्रारमध्ये जायचं, तक्रार जोडणी आणि आपला तक्रार पाहणी म्हणजे तिथून आपल्याला तक्रार बघायची आहे. शक्यतो इंग्लिशमध्ये लॉग इन करूनच तक्रार बघा, म्हणजे तुम्हाला लवकर मिळून जाईल. मराठीमध्ये थोडंसं अवघड जाईल. तक्रारीसाठी चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक याच्यावर क्लिक करतो. म्हणजे तक्रार बघितलेली आहे मी आता मी चौकशी अधिकारी नियुक्त करताय. आपण ही जी ID ओपन केलेली आहे ही ठाणेदाराची ID आहे. ठाणेदाराच्या IDतूनच आपल्याला चौकशी अधिकारी द्यायचा आहे, म्हणजे दुसऱ्याच्या नावानं ती तक्रार द्यायची आहे चौकशीकरिता. बघा सर्व तक्रार आलेल्या आहे. जी पहिल्या नंबरची तक्रार आहे ती आत्ता आपण जी दिलेली आहे ती तक्रार आहे, किंवा आपल्याकडे प्राप्त झालेली लेटेस्ट वाली तक्रार त्या ठिकाणी वरच्या बाजूला राहणार आहे. ज्या तक्रारीचा चौकशी अधिकारी आपल्याला नियुक्त करायचा आहे त्या क्रमांकावर म्हणजे तक्रार क्रमांकावर क्लिक करायचं आहे आणि त्याला ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर बघा या ठिकाणी बघा, आपण जर दुसऱ्यांदा नियुक्त करत असेल तर पुनर्नियुक्त करायचं, तर पहिल्यांदा करताय नेमणीवर क्लिक करायचं. त्या ठिकाणी आपला जो अधिकारी ज्याला आपण ही तक्रार देत आहोत चौकशीकरिता त्यांची ID निवडायची आहे. एक तर आपण दुसऱ्या कोणाला देऊ शकतो किंवा स्वतः PSO आपल्याकडे स्वतःकडे सुद्धा ठेवू शकते. स्वतःकडे ठेवायचं असेल तरी या ठिकाणी ID निवडायची आहे, किंवा दुसऱ्याला द्यायचं असेल तरी तुम्हाला या ठिकाणी ID निवडणं कंपल्सरी आहे. ज्याची ID निवडणार आहे त्याच्या ID मध्ये ही तक्रार प्राप्त होणार आहे. म्हणजे नेक्स्ट प्रोसेसमध्ये त्या संबंधित IO म्हणजे चौकशी अधिकाऱ्याचीच ID ओपन करायची आहे तुम्हाला, त्याच्यामध्येच ही दिसणार. पूर्व परवानगी तपशील किंवा शेरा याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं. एक तर वरिष्ठांची परवानगी आहे ती होय, परवानगी मिळाली किंवा चौकशीकरिता चौकशी अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश असं तुम्ही याच्यामध्ये नमूद करू शकता. सदर ही तक्रार 173(3) BNS नुसार उप अधीक्षकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेण्यात आली आहे का? होय असेल तर होय, नाही करा आणि इथे डायरेक्ट नेमण्यावर क्लिक करा. म्हणजे आपली ही कंप्लेंट त्या चौकशी अधिकाऱ्याच्या ID मध्ये गेलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रिंट काढायची तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा सेव्ह करून ठेवू शकता. आता आपण आलो आहे चौकशी अधिकाऱ्याच्या ID मध्ये. इथून तक्रारमध्ये जायचं आहे, चौकशी अहवाल सादर करा. म्हणजे आपल्याला आता त्या चौकशीचा अहवाल सादर करायचा आहे. तसं तर ही तक्रारमध्ये 14 दिवसाच्या आत चौकशीचा अहवाल सादर करणे अनिवार्य आहे, परंतु 14 दिवसाच्या आत तुम्ही 1 तासात बी करू शकता, 10 मिनिटात पण करू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे. बघा हे या ठिकाणी ही ID यांच्या ID मध्ये प्राप्त झालेली आहे. ही तक्रारवर क्लिक करत आहे, ओपन करत आहे. तक्रार ओपन झाल्यानंतर चौकशीच्या तपशीलमध्ये आपला जो सविस्तर तपशील आहे तो तपशील टाकायचा. या ठिकाणी मी शॉर्टकटमध्ये टाकलेला आहे. नंतर इथं शेरामध्ये जे काही आपला शेरा आहे ते शेरा या ठिकाणी थोडक्यात लिहायचा आहे आणि सादर करायचा आहे. सादर केल्यानंतर आवश्यक असल्यास त्याची प्रिंट काढून किंवा सेव्ह करून तुम्ही कुठेतरी स्टोअर करून ठेवू शकता. अहवाल सादर केल्यानंतर आता परत आपल्याला ठाणेदार किंवा PSO ची ID ओपन करायची आहे. त्याच्यामध्ये तक्रार चौकशी अहवाल जो आहे ते वाचून त्याला मान्यता किंवा अमान्यता द्यायची आहे. म्हणजे त्याला
म्हणजे त्यांनी केलेली जी चौकशी आहे ती योग्य किंवा अयोग्य असं ठरवणं इथून आपल्याला ती प्रोसेस करायची आहे. मान्य असेल तर पुढील कारवाई करायची आहे. अमान्य असेल तर दुसरा चौकशी अधिकारी नियुक्त करायचा आहे किंवा त्यांना डबल चौकशी करण्याचे आदेश द्यायचे आहे. या ठिकाणी आपण मान्य केलेली आहे त्यांची म्हणजे ठाणेदारांकडून मान्य झालेलं आहे. आता ते पुढील शेरा याच्यावर देणार आहे. म्हणजे याच्यावर काय कारवाई करायची की करणे गुन्हा नोंद किंवा या कलमानुसार याच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा किंवा एनसी नोंद करण्यात यावा किंवा एखादा हरवलेला रजिस्टरला नोंद घेण्यात यावं किंवा दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतली असेल घटना तर दुसऱ्या पोलीस स्टेशनला आपण ट्रान्सफर करू शकतो. जर एफ-आय-आर व्यतिरिक्त असेल तर ट्रान्सफर करायचे आहे. एफ-आय-आर जर असेल तर एफ-आय-आर नोंद करून 0 एफ-आय-आर नोंद करून गुन्हा ट्रान्सफर करायचा आहे. सर्वांना माहिती आहे. केलेल्या कारवाईमध्ये दखलपत्र खबर नोंदवा, चौकशी पूर्ण झाली, प्रथम खबर नोंदवा किंवा पोलीस विभागाशी संबंधित नसेल तर ते. तर या ठिकाणी आपल्याला एफ-आय-आर नोंदवायची असेल तर 3 नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे. पहिली खबर नोंदवा. ठीक आहे. हे नोंदवल्यानंतर इथं आपल्याला एक सादरचा ऑप्शन दिसत आहे. त्या ठिकाणी सादर करायचा आहे. या ठिकाणी सादरवर क्लिक केल्यानंतर आपल्या ई तक्रारीचा संपूर्ण निपटारा झालेला आहे. ई तक्रार किंवा ई एफ-आय-आर जी बी आहे त्याचा या ठिकाणी निपटारा झालेला आहे. प्रिंट काढून ठेवायची आहे किंवा जतन करून ठेवायचं असेल तर तुम्ही डेस्कटॉपवर सेव्ह करून सुद्धा ठेवू शकता. ई तक्रारीचा निपटारा झालेला आहे. आता आपण बघू आपण जे ई तक्रारीचा निपटारा केलेला आहे ते योग्य प्रकारे झालं किंवा नाही. याकरिता बघा आयडी ओपन करायची आहे. अहवालात जायचं आहे. अहवालातून राज्य अहवाल याच्यातून बघा आपले सर्व रिपोर्ट जनरल जे रिपोर्ट आहे ते कॅश विश्लेषण मध्येच राहते. त्याच्यातून नोंद तक्रारीचा अहवाल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तारीख टाकायची आहे. आता मी जस्ट कालचीच ही तक्रार दिलेली आहे तर मी कमी तारीख टाकणार. तुमची जी आहे तारीख टाकून तुम्हाला या ठिकाणी जे पोलीस स्टेशन आहे किंवा तुमच्या आयडी मध्ये फक्त एकच पोलीस स्टेशन दाखवणार ते पोलीस स्टेशन घ्यायचं आहे. सिलेक्ट करून रिपोर्ट उत्पन्न करावर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी पीडीएफ किंवा एक्सेल घेऊ शकता तर मी एक्सेल घेतो. एक्सेल ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर बघा ही जी तक्रार आहे कालची ती तक्रार आलेली आहे. याच्यामध्ये सद्यस्थिती बघा त्याचा शेवटचा कॉलम इथं प्रथम खबर नोंदवा असं दाखवत आहे. म्हणजे आपल्या ही तक्रारीवरून असं निदर्शनात येते याच्यावरून आपल्याला प्रथम खबर नोंदवायची आहे. आता आपण ती प्रोसेस पाहू. प्रथम खबर करिता म्हणजे एफ-आय-आर करिता आपली ठाणेदाराची आयडी ओपन करायची, नोंदणी प्रथम खबर आणि प्रथम खबर नोंदणीवर क्लिक करायचं आहे. जसं आपण जनरली जी एफ-आय-आर दाखल करतो त्याच प्रकारे करायची आहे. या ठिकाणी स्टेशन डायरीचा साना घ्यायचा आपल्याला. सान्यावर क्लिक करून खाली सादर करावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एफ-आय-आर दाखल करताना ई तक्रार किंवा ई एफ-आय-आरच्या बाबतीत जर एफ-आय-आर असेल तर माहितीचा स्रोत जो आहे तो या ठिकाणी एक वेगळा राहणार आहे. आपल्याकडे नागरिक सेवा केंद्र म्हणजे ऑनलाईन पोर्टलवरून आलेली माहिती आहे. म्हणून आपण या ठिकाणी माहितीचा स्रोत घेतलेला आहे. बाकी तुम्ही घटना, तक्रारदार आणि जे हकीकत आपल्या पोलीस स्टेशनला किंवा तुम्ही जनरली जे ई तक्रारवरून जे हकीकत आहे ती हकीकत या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायची आहे. पेस्ट करायची आहे. नंतर केलेली कारवाई बळी किंवा पीडितची माहिती, आरोपी, अंतर्गत मालमत्ता आणि इतर जी माहिती आहे ते सर्व टाकून सादर करायची आहे.